भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्या मॉकड्रिल होणार आहे। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। साधारणपणे या मॉकड्रिल संदर्भामध्ये संपूर्ण जी जबाबदारी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे। स्थानिक जे गव्हर्निंग बॉडीज आहेत त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्या पातळीवरती नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मुकुल, नक्की कोणकोणते मुद्दे या बैठकीमध्ये त्यावरती चर्चा करण्यात आली आहे? प्रामुख्याने केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर संपूर्ण देशभर, राज्यभर आणि जिल्हा पातळीवर मॉकड्रिल केलं जाणार आहे। सायरन देखील वाजवून एक युद्धजन्य परिस्थितीचा सराव केला जाणार आहे। याची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे असणार आहे। नाशिक जिल्हा किंवा कुठल्याही जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी देखील यामध्ये संबंधित अधिकारी म्हणून लक्ष घालणार आहेत। आता नाशिक शहरामध्ये कुठे कुठे सायरन बसवण्यात आलेले आहेत याची माहिती नागरी संरक्षण दल असतो त्या संरक्षण दलाकडे असते। त्यामुळे नागरी संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना देखील या संदर्भात आढावा बैठकीसाठी बोलवण्यात आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नागरी संरक्षण दल आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमुख अधिकारी यांच्यामध्ये एक आढावा घेतला जाईल आणि उद्याच्या मॉकड्रिलच्या संदर्भातली काय तयारी आहे याची चाचपणी केली जाणार आहे। धन्यवाद मुकुल या अपडेटबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।